वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काय. डॉक्टरांकडे गेला तर कातडीचा इलाज होईल, पण वैष्णवांच्या मांदी आडातनं काय होईल माहितीये? हृदयाचा विलाज होईल. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. पण अशा वैष्णवांच्या मैफिल मध्ये या पडोनी या गेली झोप होते. पाप आडते. पाप आणि पुण्य आपल्या हाताने होतं तेव्हा देव घरी येतो. ऐसा कर म्हणजे काय? 24 तास माळा जप नाही, 24 तास तीर्थावर फिर नाही. तुझा संसारच असा चांगला कर की तुझ्या संसाराकडे बघताना देवाला वाटेल की याच्या घरी गेलं पाहिजे. दयातीचे नाव, भूतांचे पालन, असं वाघ की तुझ्या वागण्यात 40-45 एकर भरला माणूस. आता तुम्ही जसे वयस्कर लोक बसलेत असे आमचे आजी आजोबा आम्हाला सांगायचे, 40-42 एकर भरला माणूस असा दिमागदार, पाटणं पाणी, येरी मोटरी. आणि अशा माणसाकडे 20-22 वर्षाचं एक पोरग लागलं, ज्याला 2 पोरं, कामाला लागलं, अतिशय चांगलं काम करायचं. पण खानदेशात एक असा रोग आहे, जे चांगले काम करणारे सालदार असतात ना, त्याचे फिताणणारा गावमातला गणज नग राहतस. जर मालकाचं त्याचं चांगलं जमत असेल ना, बरबर मिठना खडा टाकणारा राहतस. आणि असा मिठना खडा टाकणारा चांगला मरतच नाही. या मिठना खडा टाकणारा बिनांग दोना निघतस. कारण का? भलेच कोणाला मदत करू नका, पण एखाद्या वेळेस आपल्यामुळे जर कोणाचा सत्यानाश झाला तर सत्य बोलमुखे दुखवे अनेकांच्या दुखे. आपल्या बोलण्यातनं सुद्धा ईश्वराची पूजा होते, आपल्या वागण्यातनं सुद्धा ईश्वराची पूजा होते, आपल्या चालण्यातनं सुद्धा हीच विष्णूची महापूजा. अनुभव नोहे दुजा. पण हे जाणण्यासाठी हृदय निर्मळ पाहिजे लो. जशी अक्षय तृतीया आली, आता 20-22-25 वर्षाचं पोरग, तरणबाण उंच पुरं पोरग, ज्या मालकाकडे होता अतिशय चांगला विश्वास संपन्न पोरगा, दिलदार, पण काहीतरी बिघडवायचं होतं ना. त्याच्याच आमच्याच गावातला एका त्याचा मानस शत्रूशी 10-12 वर्षापासून जमत नव्हतं. आणि जो निष्पाप मालक होता तो कोणाच्या ताब्यात नाही. ना दारूनी बैठक मा, ना पत्तानी बैठक मा, ना तमासानी बैठक मा, ना इमलवालाच बैठक मा. आणि ज्याचे व्यसन निरास ना त्याचे जोडीदार कमी राहतस. ज्याचे व्यसन राहस ना त्याने घोडापेक्षा घोगरे जास्त कुदतस. बांडा कुदराला टाइम नाही लागस. आपण फक्त निर्व्यसनी राहा. जशाला तसाच मित्र होईल. आपला स्वभाव जसा आहे ना तसाच मित्र आपल्या जवळ. आपल्या जर याजना वाटण सवय विना याजना वाटणारा आपला घरी. आपले जर कोणा बुडावना धंदा माहित होती ना तर बुडावणारच आपला बाई. आपले जर नीतिमा फेडाने दानत होई ना तर नीतिवानच माणूस आपल्यामध्ये येईल. जशाला तसाच पुरावा भेटतो महाराज. कारण आपल्या वागण्यावर, आपल्या चारित्र्यावर, आपल्या पात्रतेवर आणि आपल्या पवित्रेवर आपले संबंध वाढतात. अरे कृष्ण परमात्मा तर पांडवांकडेही जात होता आणि कौरवांकडेही जात होता ना. पण कौरवांना पडलेली नव्हती काही. आणि पांडवांचं एकच सूत्र होतं, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तू गम दे या खुशी दे. अरे कृष्णा, आमची कोणतीही स्थिती झाली, आमच्या कोणताही काळ आला तर आम्ही एकच करू. पाहती पांडवा, पाहते पांडवा अखंड वनवासी. पाहते पांडवा अखंड वनवासी. पाहते पांडवा अखंड वनवासी. पाहते पांडवा अखंड वनवासी.
आठविती परी त्या देवाशी आठविती. कृष्ण तर यांच्याही घरी होता, कृष्ण तर यांच्याही घरी होता ना, पण वागण्यावर स्वभावावरती देव प्रसन्न राहतो ना. 40-45 एकर मधल्या त्या माणसाच्या घरी जो सालदार नांदत होता, त्याला या मिठाच्या खड्या टाकणाऱ्यांनी बिघडवणाऱ्यांनी एकच केलं. अक्षय तृतीयाच्या सकाळी 7-7:30 सहज सांगून दिलं, अरे तुला सालबी वाढाय दिसूत, तुला वरीस किराणा बी भर दिसूत, तुला कर्ज बी पेट टाकसूत. पण जो मालक कोणाच्या चुकीत सापडत नव्हता ना, त्याच्या मानस शत्रूंनी असंच केलं, ऐसा कर पाप करायला शिमाय. एकच केलं, फक्त त्या 20-22 वरीसना पुऱ्याला सांग, तुला वरीसना धान्य पाहिन, पैसाच पाहिन, वरीसना कर्ज पटापेट टाकतो, फक्त इथलंच कर. बार चौक मग तुला मालकना कानपट्टी मार. आणि दारू मध्ये व्यसनी झालेली माणसं काय नाही करत. व्यसनामध्ये गुंतलेला माणूस माणसाचा काय अनुभव सांगेल. तरण्या बाण पोरीजींचे नवरे दारू पितात ना, त्यांना विचारा. घरी माणूस दारू पिऊन येतो ना, काय भीतते त्या पोरींवरती. जिने 1000 स्वप्न पाहिलेले असतात की नको मला कृष्ण, नको मला राम, मला तूच प्रिय आहे, तूच माझा भोलेनाथ, तूच माझा सखा, तूच माझा दिलाचा दिलबर. पण नाही काही माणसांना कळत. लोकनी पोर 7 जन्मसना वादालिसन आपलं मितावून 7 फेऱ्यात. आणि सोनासारखं लेकरूजीना बापना घर सोनानं दूर निघराय ना, तिना पहिले चांगलं घर देखील असं घर नाडायचास की तो एकादशीना दिन काही पिशे आला होतलं यस. त्या दिवस ती मुलगी मनातल्या मनात झुरते की काय माझ्या बापांनी माझ्यासाठी असं केलं असेल, काय पाहिलं असेल माझ्या बापाने. जिना बाप महिना काठवर ₹1,00,000 मजुरी वाटराय ना, तिले चांगलं घर दे की दिनं, आणि तिनाच पोरे तिले लटकते, आई मला बिस्किटचा पुडा घेऊन दे ना, आई मला काही खाऊ घेऊन दे ना. गलीमा भाजीपाला डालकं उन तर 30 पोर मोठानी हु गलीमा ज्या बाया आपला घर कामले 30 ना 10-20 रुपये उसना मागसताई, मला मेथीन भाजी लेनी आहे, मला देतस का 30 रुपये उसना. सोनार सारखा दात काया करणं पडतस. ती पोरले विचारा व्यसन काय करस, त्या मुलेला विचारा काय बीतते. जनामिता गाडीवर फिराना स्वप्ने, जनामिता शॉपिंग कराना स्वप्न, जनामिता सर्व मन हरान कराना स्वप्न. आईन तारुण्य वयात बेटाईमले घरमा येवाना, मायले ड्रुक बाईले ड्रुक 2 पैसा डोकर कर्ज, घर पैसा मागणारच नाही एका, उत्पन्न घटीदार. काय बीतते त्या बाईला विचारा, काय बीततो तो प्रसंग. आणि असं असते बिघडवणाऱ्याने दारू पाजून दिली आणि सांगून दिलं फक्त तून मालकले बर कानपट्टीमा चौक मार. ज्या वांद्रे बिघाडतस ना, इथं एवढे तरुण पोरं बसलेले कीर्तन ऐकताना. मी जास्त देव सांगणारा माणूस नाहीये, मी फक्त समाज प्रबोधनात्मक कीर्तन करणारा माणूस आहे. माझं एकच सूत्र आहे की जिथं बाप बेट्यांचं जमत नसेल ना, आपल्या बोलण्यातनं ते जमवावं, ऐसा कर. जिथं सासू सुनांचं जमत नसेल ना, ते विचार बाजूला करून आपलं एकमत व्हावं, ऐसा कर. जिथं भावांचं जमत नसेल ना, वाद मिटवून त्यांना गोड करणं, ऐसा कर. मग जे मी करतोय ना, ते तुम्हीही करा, देव भेटेल, देवाची प्राप्ती होईल. आणि आला ते 20, 22, 25 वर्षाचं पोरग दारू पिऊन आलं. अक्षय तृतीयाला माणूस त्याचा मालक घराच्या बाहेर निघाला, चौकात आला आणि सटाडकन कानफटामा वाजड दिली. आता श्रीमंत माणसाच्या कानफटीत वाजवल्यानंतर गावमा चर्चा कमी फिरी का? वाऱ्याच्या साह्याने चर्चा फिरली. नानबोल मारो, तात्याल मारो, आप्पाल मारो, जिबुल मारो. अफाट श्रीमंतीतल्या माणसाची चर्चा, जशी जशी वाराना साह्या चर्चा. मारणार ती मारी दिनी, कथा लपनान कथा नाही. बटी दुनिया झामले, त्यांना दोन्ही पोरसले माहित पडणार. आपला दादाला मार, आपला अप्पाल मार, कानपट्टी मा 3 पट आपला घर काम करणार नाही.
कोणी घोडासवर बटी थांबले तर कोणी बुलेटवर बटी थांबले त्या टाइमले. आणि मोठाना पोरेच बघा जोडीदार कमी राहतस का? मोठाना पोरे वारकरी संप्रदायमा राहणार तर सत्यवादीच लोक त्याच अंगे पांगे फिरतील. आणि मोठाना पोरेसनी जर थोडीशी लाईन चुकावू द्या बांडा कुत्रा कुदालनी टाइम लागस. मोठ जरूर आपला बाप राहावा पण मोठ्या बापाची संतती या अण्णासाहेबांचा जो नातू आहे ना त्याच्यासारखी पाहिजे. पावलावर पाऊल ठेवणारी, त्या पावलांवरती पाऊल जिंकणारी. याला म्हणतात वडील जे करती त्या नाव धर्म ठेवते दुष्यंतदासारखी. आणि त्या सर्व मित्र बी झामल्यात. कोणी घोडावर, कोणी म्हणे मारी टाकसूत नि तोडी टाकसूत, कोणी म्हणे वहींवर सुकाट टाकसूत नि झाल्या लटका दिसूत, कोणी म्हणे काडीस मा शिरगाई दिसू. आणि जशी जशी अक्षय तृतीयानी चर्चा जेना घर जेने कानपट्टी मग खायल होती तो माणूस ना काहीच नाही. पण त्यांना पोरे कुदेत, त्यांना जोडीदार कुदेत. गावमा चर्चा न्यारा न्यारा पद्धतनी. पाप करणारा बी पुण्य करणारा बी एकाच थाटी मा जेवतच तवय. बात कोणलेच माहित राहत नाही खरं काय खोटं काय. फक्त एकच सूत्रार्थ हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला बीच में आ गया नाकवाला वो भी उनका चेला. माहित कोणतीच गोष्ट नाही. कान फटीत मारली त्या माणसाचं म्हणणं काही नाही. त्यांना जोडीदार, त्यांना पोरे. आणि ही गोष्ट कळाली त्यांच्या पत्नीला. ज्या माणूसने कानपट्टी मारेल होती 20-22 वर्षना पोऱ्यानी, त्यांच्या पत्नीला कळालं की गावातल्या चर्चा अशा चालतायत की आज काही आपलं रामराज्य राहणार, आज आपल्या माणसाला काही ठेवणार नाही. पण काही काही बाया काय माय बापाकडनं असे रक्तात गुण घेऊन येतात. काही बाया देवावर पाणी टाकवत नाही, अगरबत्ती लावत नाही. पण वागानी कला, बोलानी कला, चालानी कला, हसानी कला अशी काही मायबाप ना मायना घरते असं रंगत मा गुण लई येल राहतीस की त्यांच्या वागण्यात ईश्वर दिसतो, त्यांच्या चालण्यात ईश्वर दिसतो, बोलण्यात साक्षात सरस्वती नांदते. आणि ज्या बाईच्या बोलण्यात चालण्यात सरस्वती नांदत असेल ना तिला जास्त महादेवावरती पाणी टाकायची गरज नाही. फक्त ऐसा कर. आणि जशी मारली कानपटत त्याची जर चर्चा पसरली. पण ज्या वेळेस त्या बाईच्या कानी आलं की आज काही आपल्या माणसाला ठेवणार. पण बायांचा एक स्वभाव असतो का म्हणून तुम्हाला धर्मपत्नी म्हणतात की तुमचं एकच हृदयातलं तत्व असतं की ऐसा कर म्हणून की बाई तो नवरा आहे, तो कपायना कुकू आहे, तो दारू पिणारा हो, गाया देणारा हो, तोंडवर ज्ञाना तऱ्हेना गाया देणारा हो, पण तो पाहिजे. त्यानाशिवाय आयुष्य सुन आहे, त्यानाशिवाय जीवननी मजा नाही. त्या बाईनं डोकं चालवलं. एक 10 वर्षाचं पोरग, 6.5 वर्षाचं पोरग, दोघही पोरं घेतली आणि त्या श्रीमंत माणसाच्या घरी गेली की ज्याच्या कानफटीत मारली होती. आता तो अक्षय तृतीयाचा झोका खेळत बंगडीवर बसलेला माणूस बुद्धिवान पोर होत की तिला राम वाचवायचा होता ना. काही काही बायांना कुटुंब वाचवायचं असेल ना, कुटुंब महादेवावरती पाणी टाकून वाचवता येत नाही. कुटुंब वाचवण्यासाठी ऐसा कर की नवराना बी मायबापले जीव लाव, नवराना बी नाता गोताल जीव लाव, सर्व वाईनी वाडग कर. बाईसाठी हाच मोठा धर्म आहे. स्त्रियांसाठी दुसरी भक्ती नाही. घरातल्या घरात सासू सासऱ्यांचा आदर करणे ऐसा कर. आता महादेवर बी पाणी टाकानंतर सासू सासरा बी बुकाडा ना, देव प्रसन्न नाही बस. भले सासू सासरासना डोळ्यास मी पाणी काढू नका. आणि अशी बाई जर महादेवर पाणी नाही टाकस विना चालली, पण आता सासू सासरा बी बुकत होतील आणि महादेव बी बिजाडत होतील, नका टाका बहीण पाणी. महादेव येडा नाही, महादेव बटत ये की राहिला. आणि जशी ती पोरगी गेली तिने एकच केलं, बंगडीवर झोका घेणाऱ्या माणसासमोर दोघं पोरांना सांगितलं, अरे बाबांचा नमस्कार करा. नमस्कार केल्याने काय होतं, नम्र झाला भूता, त्याने कोंडीले अनंत. नम्र झाल्यानंतर देव घरी येतो. ड्रुक ड्रुक करीसन देव घरी येत नाही. जास्त विद्वान विसन देव घरी येत नाही. आडानी का असेना पण शबरी सारखं प्रेम पाहिजे. आडानी का असेना जटायू सारखं प्रेम पाहिजे.
हाडानी का असेना पण विदुर काकांसारखं प्रेम पाहिजे की 56 प्रकारचे भोग दुःशासन दुर्योधनाच्या घरचे सोडून फक्त आणि फक्त विदुर काकांच्या घरचे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवाजी चलो विदुरा घर जावे उद्धवाजी चलो विदुरा घर जावे शबर के बेरा सुदाम जी के चावल शबरी जवेरा सुदाम जावल शबर जवेरा सुदाम जी के जावल शबर जवेरा सुदाम जी के जावल सुदाम जी के जावल शबर याला म्हणतात काय उद्धवजी चलो विदुरा घर जावे. कशाच्या जोरावर सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का सागा विदुर घर पाई सागा विदुर घर पाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई प्रेम सगाई सबसे ऊंची है प्रेम सगाई. कशाच्या जोरावर आला तो विदुर काकांच्या घरी? प्रेमाच्या जोरावर. कशाच्या जोरावर आला तो जटायूला मांडीला द्यायला? प्रेमाच्या जोरावर. अरे शबरीची उष्टी बोरं खायला आला तो कशाच्या जोरावर आला महाराज? त्यांनी एकच तत्व केलं, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाची अशी ललाट देवाशी जोडली की ऐसी जोडी करा राम कंठी धरा. आणि जशी ती पोरगी तत्व जोडून घरी आली आणि सांगितलं तिने, आई बाबाचा नमस्कार करा. भंगडीवर जो माणूस झोका घेत होता, ज्याचे कानफट्यात
तिच्या नवऱ्याने मारली होती, त्याची पोरं गेली म्हणे बाबा पाया पडलो. त्या पोरांनी पाया पडला. खरं तर एक तत्व असतं, ज्यासने बाप जादानी पहिला पैन मुरब्बी इस्टेट रचना त्या माणसाचा शब्द नरम राहतस. ज्याचा घरमा पहिला पैन इस्टेट नांती रचना त्यासना वागामा शब्द नम्रताना राहतस. असा चालू चालू चाटूल गाठू लागेल, असा ड्रुक ड्रुक करत चालू चालू असा जरासा हाते वयल शेत बहुत जरासा पैसा आला, प्लॉट लिहू का वावर लिहू का घर लिहू. या असाच्या गावमा म्हणतात ना आमना बी जोडीदार बने महाराज पैसा शेत. आणि त्यांनीच मला त्या 200 याजना पैसा दिला नाही होता. आणि मना वावरले गिराईक तोच नकट्या जांभली बिलय. आणि कधीही माणसाने सावध राहावं. अडचणीत पाडणाऱ्याला कधी विसरू नये आणि सहकार्य करणाऱ्या माणसाला हृदयात ठेवल्याशिवाय राहू नये. ज्याने मना वावरले गिराईक जांभलेलं होतं, जो मला याजना पैसा दे तो मला घेईन आहे. महाराज दगराय कोणा वावर होत 2-1 बिघा, दगराय कोणा प्लॉट होत. आणि तेले जवळ फुलावा म्हणा जोडीदारच नाही. अरे काय तुनं नाव, काय तुनं गाव, काय तू लोक मानत. आणि बराबर ग्रामपंचायतले उभा कर दिना. 2 एकर लेवा होता, त्या 2 एकर ना बी गाली दिनातन करणं 2 एकर इकी टाक. कशामुळे? वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ